जेव्हा आपण इतिहासात डोकावतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की ब्रिटिश राज्य येण्यापूर्वी भारत आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत होता. भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं आणि त्यामागे एक ना अनेक कारणे होती. यातलं एक कारण म्हणजेच भारतात राजे राजवाड्यांपासून ते मुघलांपर्यंत खजिना भरला होता. व्यापाऱ्यापासून ते सामान्य लोक सुद्धा श्रीमंत होते. गरिबी आणि भूकमारी दूर दूरपर्यंत दिसत नव्हती. आणि एवढंच नाही तर तेव्हाच्या काळात भारतात एक कुटुंब असं होतं जे चक्क ब्रिटिशांना सुद्धा कर्ज द्यायचं. याच कुटुंबाचा रंजक इतिहास आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. 1700च्या दशकात भारतात एक कुटुंब उदयास आलं ज्याने भारतात पैशाचे व्यवहार, टॅक्स वसुली इत्यादी गोष्टी सुलभ करण्यात मोठी भूमिका बजावली. एकेकाळी त्यांच्याकडे इतकी संपत्ती आणि प्रभाव होता की ते मुघल सल्तनत आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीशी थेट व्यवहार करायचे आणि त्यांना आर्थिक मदत करायचे. हे कुटुंब म्हणजेच जगत सेठ, बँकर ऑफ दी वर्ल्ड. ही पदवी 1723 मध्ये मुघल सम्राट मुहम्मद शाह यांनी फतेहचंद यांना दिली होती. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब जगत सेठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. सेठ माणिकचंद यांचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. ते या घराण्याचे संस्थापक होते. हे कुटुंब त्या काळातील सर्वात श्रीमंत बँकरचं घर होतं. माणिकचंद यांचा जन्म 17व्या शतकात राजस्थानमधील नागौर येथील मारवाडी जैन कुटुंब हिरानंद साहू यांच्या घरात झाला. हिरानंद चांगल्या संधीच्या शोधात बिहारला गेले. हिरानंद यांनी पाटण्यामध्ये सॉल्ट पेट्रेचा व्यवसाय सुरू केला आणि भरपूर पैसा मिळवला. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला भरपूर पैसे दिले आणि त्यांच्याशी व्यापारी संबंधही प्रस्थापित केले. माणिकचंद यांनी वडिलांचा व्यवसाय आजूबाजूला पसरवायला सुरुवात केली आणि नवीन क्षेत्रात पाऊल ठेवलं. यामध्ये व्याजावर पैसे देणे हाही धंदा होता. लवकरच माणिकचंद यांची बंगालच्या दिवाण मुर्शिद कुली खानशी मैत्री झाली. पुढे ते बंगाल सल्तनतचा पैसा आणि कर हाताळू लागले आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब बंगालमधील मुर्शिदाबाद येथे स्थायिक झाले. माणिकचंद यांच्यानंतर कुटुंबाची सूत्रे फतेहचंद यांच्या हातात गेली, ज्यांच्या काळात हे कुटुंब उच्च शिखरावर पोहोचलं. या घराण्याच्या ढाका, पाटणा, दिल्लीसह बंगाल आणि उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांमध्ये शाखा होत्या. त्याचे मुख्यालय मुर्शिदाबाद इथे होते. त्यात ईस्ट इंडिया कंपनीशी कर्जाची परतफेड, सराफा खरेदी विक्री इत्यादी व्यवहार होते. रॉबर्ट ऑर्म यांनी लिहिलं आहे की हे हिंदू व्यापारी घराणे मुघल साम्राज्यातील सर्वात श्रीमंत घराणं होतं आणि बंगाल सरकारवर त्याच्या प्रमुखाचा प्रचंड प्रभाव होता. या घराची तुलना बँक ऑफ इंग्लंडशी करण्यात आली आहे. 18व्या शतकात बँक ऑफ इंग्लंडने ब्रिटिश सरकारासाठी केलेली अशी अनेक कामे बंगाल सरकारसाठी केली. त्यात उत्पन्नाचे अनेक स्रोत होते. त्यांनी सरकारी महसूल म्हणजेच कर गोळा केला आणि नवाबाचा खजिनदार म्हणून काम केलं. या घराण्यामध्ये जमीनदार आपला महसूल भरत असत आणि नंतर नवाब या घराण्याद्वारे दिल्लीला वार्षिक महसूल भरत असत. तसेच त्यांनी नाण्यांची निर्मितीही केली. सेठ माणिकचंद यांच्या काळात 2000 सैनिकांची फौज स्वखर्चाने सांभाळत होते. बंगाल, बिहार आणि ओडिशामध्ये येणारा सर्व महसूल त्यांच्या मार्फतच येत होता. त्यांच्याकडे किती सोनं, चांदी आणि पन्ना होता याचा अंदाज बांधणं देखील कठीण आहे. तेव्हा सोन्या चांदीची भिंत बांधून जगत सेठ गंगा थांबवू शकतो अशी एक म्हण प्रसिद्ध झाली होती. माणिकचंद नंतर ही गाडी सांभाळत होते तर ते म्हणजेच फतेहचंद. फतेहचंदच्या वेळी त्यांची संपत्ती सुमारे 1 करोड पाऊंड इतकी होती. आजच्या काळात ही रक्कम सुमारे 1000 अब्ज पाऊंड असेल. त्यांच्याकडे इंग्लंडमधील सर्व बँकांपेक्षा जास्त पैसा असल्याचं ब्रिटिश कागदपत्रांवरून दिसून आलंय. काही अहवालांचा असाही अंदाज आहे की 1720च्या दशकात ब्रिटिश अर्थव्यवस्था जगत शेठांच्या संपत्तीपेक्षा लहान होती. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की अविभाजित बंगालच्या संपूर्ण भूभागापैकी जवळपास निम्मी जमीन त्यांच्याकडे होती. म्हणजे जर तुम्ही सध्याच्या आसाम, बांगलादेश आणि पश्चिम बंगालचा समावेश केला तर त्यांच्याकडे याची निम्मी मालकी होती. फतेहचंद यांच्यानंतर त्यांचा नातू महताब राय यांनी 1744 मध्ये घराण्याच्या कारभाराची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि तो नवा जगत सेठ बनला. अलीवर्दी खानच्या काळात महताब राय आणि त्यांचा चुलत भाऊ महाराज स्वरूपचंद यांचा बंगालमध्ये मोठा प्रभाव होता. तथापि अलीवर्दीचा उत्तराधिकारी सिराज उद दौला याने त्याला दूर केलं.
खरं तर नवाब सिराज उद दौलाने युद्धातील खर्चापोटी जगत सेठकडे 3 कोटी रुपयांची मागणी केली होती. 1750 मध्ये ही रक्कम खूप मोठी होती. तेव्हा जगत सेठ महताब रायने ही मागणी मान्य केली नाही. नवाबने त्यांना कानशिलात लावली. जगत शेठला आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागली. त्या बदल्यात त्यांनी बंगालच्या काही अभिजात लोकांसह सिराज उद दौला विरुद्ध कट रचला. सिराज उद दौलाला नवाबाच्या गादीवरून काढून टाकणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यासाठी 1757च्या प्लासीच्या लढाईत जगत सेठ यांनी इंग्रजांना आर्थिक मदत केली होती. प्लासीच्या लढाईत रॉबर्ट क्लाइव्हच्या 3000 सैनिकांनी नवाब सिराज उद दौलाच्या 50,000 सैनिकांचा पराभव केला होता. प्लासीच्या लढाईत सिराज उद दौलाच्या मृत्यूनंतर मीर जफरच्या नवाबीच्या काळात महताब रायने सत्तेवर वर्चस्व राखलं. पण जफरचा उत्तराधिकारी मीर कासिम त्याला देशद्रोही मानत होता. 1764 मध्ये बक्सरच्या लढाईच्या काही काळापूर्वी मीर कासिमच्या आदेशानुसार जगत सेठ महताब राय आणि त्यांचे चुलत भाऊ महाराज स्वरूप चंद यांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली पकडण्यात आलं आणि गोळ्या घालण्यात आल्या. असं म्हटलं जातं की जेव्हा त्यांना गोळी मारण्यात आली तेव्हा महताब राय हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. महताब राय आणि महाराज स्वरूपचंद यांच्या मृत्यूनंतर त्यांचे साम्राज्य कोसळू लागलं. त्यांनी त्यांच्या मालकीच्या बहुतेक जमिनीवरील नियंत्रण गमावलं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने त्यांच्याकडून घेतलेले पैसे परत आले नाहीत. त्यामुळे बंगालची बँकिंग, अर्थव्यवस्था आणि सत्ता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात होती. 1900च्या दशकात जगत सेठ कुटुंब लोकांच्या नजरेतून गायबच झाले. मुघलांप्रमाणेच आज त्यांचेही वंशज अजूनही अज्ञात आहेत. तत्पूर्वी या विषयासह आपण इथेच थांबूयात. असे अनेक विषय जाणून घेण्यासाठी पाहत रहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.